किल्ला अरहंतांचा किल्ला. अरहंत म्हणजे मुक्त झालेल्या ज्या व्यक्ती, शोतापन्न, सकदागामी, अनागामी आणि अरहंत. या अरहंत प्राप्त झालेल्या व्यक्तीला मुक्तीच्या चारही अवस्था प्राप्त झाल्या, मुक्त झाले. त्यामुळे अरहंतांचा हा किल्ला, अरहंतांचा ताफा, आकाश मार्गाने जाणारा भिक्खू संघ या ठिकाणी राहायचा. मोठे मोठे नवकुंड दिसत आहेत आपल्याला, ते पाण्याचे कुंड आहेत. तिथे मोठ्या स्तूपाच्या विटा आहेत, मोठे मोठे खंड आहेत. इथे ज्याला जी ब्रह्मगिरी म्हणतो ना, ब्रह्मगिरीचं आपण जुन्या कागदपत्रांमध्ये जे वाचतोय, तर ही याला हे ब्रह्मा विष्णू महेश म्हणतात ना. ब्राह्मणांनी आम्हाला सांगितलं ब्रह्मा विष्णू महेश, आदिवासींना पक्क माहिती आहे. हे ब्रह्मा विष्णू महेश हे नसून ब्रह्म पारिसज्जा, ब्रह्मपुरोहिता, महाब्रह्मा, ब्रह्मचक्क पोहताना आलेले, पोहतानात आलेले. ही जी अनुसया म्हणतात ना, अनुसयाची आपण कथा ऐकली. यांना ब्रह्मा विष्णू महेशांना एकदम लहान पोरं बनवून टाकले होते की नाही, तर ती किथा ते जोडत आहेत. ज्याला ही नाशकातून जी नदी वाहते असं म्हणतो, इथूनच ब्रह्मकुंड नदीचं उगम आहे. या नाशकातून जी वाहते नदी, हां, गंगा, गोदावरी, गोदा गंगा, तो गोदा गंगेचं मूळच इथे आहे. इथनं वाहते ही ब्रह्मकुंड नदी, म्हणून हाच नाला इथून निर्माण होतो. आणि हाच जो नाला आहे ना, हा ब्रह्मकुंड, तीच पुढे गोदा गंगा होते बरं का. तो गोदा गंगेचं मूळ इथे आहे. हां, हे ब्रह्म पारिसज्जा, ब्रह्मपुरोहिता, महाब्रह्मादेव. इथे प्राचीन काळात अरहंतांचा ताफा ज्या ठिकाणी राहायचा ना, त्या प्राचीन काळात भिक्षूंनी बनवलेल्या ज्या संपूर्ण पायऱ्या आहेत, जे जे उडून जात होते त्यांच्याबद्दल काहीच नाही, पण त्या लोकांना चढण्यासाठी एवढा मोठा किल्ला बनवला आहे. त्यामुळे प्राचीनतम इतिहासज्ञ तिथे गेले नाही. वान सांग या नाशिकाच्या त्रिरश्मी लेण्यात आले, पण इथे काय आले नाही, चढू शकले नाही. त्यामुळं या कठीण कार्यक्रमाला ते काय हजर राहू शकले नाही, इतिहासात नोंद झाली नाही. त्यामुळे अनेक लोक म्हणतात की याचा इतिहास नाही आहे. धम्मसंस्कृती वरती गेल्यानंतर त्या स्तूपाच्या विटा दिसल्यानंतर आपल्याला सहज लक्षात येतं की ही प्राचीन विरासत आहे. त्यामुळे हा महादेव कोळी हे ज्या आदिवासी हा संपूर्ण परिसर आहे, हे महादेव नावावर, महादेव कोळी हे सगळे प्राचीन काळातले सगळे त्यांचे संपूर्ण अनुयायी होते. त्यांनी तर सांभाळून ठेवला आहे संपूर्ण प्राचीन समाज. हा संपूर्ण असा एकेकाळचा एकजनशी समाज असा, एकतेनं राहणार. पुढे पुढे प्रतिक्रांती झाली या देशात आणि सगळंच काय विसरून गेलं, विस्मरण झालं. हा बुद्ध समाज होता. हां, सगळे बुद्धिस्ट लोक होते. त्यामुळे सगळं विस्मरण होऊन गेलं. आणि मग कर्मकांड स्वतः नागलोक, हाच आहे सोमनाथ ना. याला नागबली पूजा चांगली येते. ब्राह्मण काय बडबड करेल असा बडबड करेल बरं का. पण यांच्याकडून आता ते ब्राह्मणांसोबत राहून राहून नागबली पूजा. आता हे नागवंशी लोक आणि ते येतात ना, नागबळी पूजा करतात, नागाचा बली देतात बरं का. तर हे उलट हे नागवंशी सगळे लोक, आपल्यालाच माहिती नाही इतिहासाचं विस्मरण झालं म्हणून, त्यामुळे नागबली पूजा करतात, नागाचा बळी देतात. आणि आता तिथे ब्राह्मण कमी आहेत, मग यांच्याकडून काम करून घेतात ही सगळी पोरं. तिथे यांना तर मंत्रबिंत्र सगळी पाठभेट झाली, सगळी वाचून बिचन करून. त्यांना काय माहिती, ते हे सगळं वैफल्य. आता हळूहळू जशी जशी जागृती यायला लागली तसं ते सगळं अंतर्मन इतिहासाच्या सगळ्या रेषा एक एक खुलायला लागल्या. जे जे इतिहासच विसरतात ते इतिहासाची काय निर्मिती करणार आहेत. त्यामुळे इतिहासाचं वैभव प्राचीन या ठिकाणी गवसलं. अजून इतिहासज्ञांना देखील माहिती नाही. पुरातत्व खात्याची मंडळी देखील इथे पोहोचलेली नाही. पुरातत्व खात्याची मंडळी चढता चढताना घाबरेल बरं का. त्यामुळं जशी आता ही माहिती देणार ते अतुल होसेकर आहे, ते पण येणार आहेत. त्यांना सांगितलं सर तुम्ही चाला, कारण त्यांची मुलगी पण ते त्या खात्याचे अभ्यास करते, त्याच खात्यामध्ये पुण्याला आहे. त्यामुळे चला म्हटलं, मी दाखवून देतो सगळ्यात. तर ठीक आहे म्हणजे 2-3 दिवसात बघतोय, काय माहिती नाही येतात. पण पुरातत्व खात्याला ही माहिती कळली नंतर हे सहजपणे दिसायला लागेल. ज्यांना महादेव, हर महादेव म्हणतात ना, अरहंत महादेव, महादेव नावाचा हा आदिवासी समाजातला हा भिक्षू मोठा त्या कालखंडात स्थवीर होता. ज्याच्या जीवनाला 10 वर्ष झाली भिक्षू जीवनाला, त्याला स्थवीर म्हणतात. तर तो स्थवीर तिसऱ्या महासंगायनानंतर, जे पाटलीपुत्रला महासंगायन झालं भिक्खू संघाचं, त्याला मोगलीपुत्र तिष्याने तिसऱ्या महासंगायनानंतर ज्या अशोकारामामध्ये जे लिखित आहे धम्मलिपीमध्ये, महाराष्ट्रामध्ये महाधम्मरक्षित नावाचा हा यवन भिक्षू ग्रीकमधून आले, त्याला पंढरपूरला पाठवलं. चंद्रभागा नदीच्या काठावरून त्यांनी ते स्तूप उभारलं. हा पंढरपूरचं दुसरं तिसरं मंदिर कोणी नसून बुद्धाचं विहार आहे. हे 183 पृष्ठावर महावंशमध्ये आढळलेलं आहे. आणि अभिलेख पुरातत्व खात्याचा हा मोठा आधार आहे, कारण आम्ही लिहायला काही गेलो नाही. त्या जुन्या इतिहासाचे सगळे नक्षी काम तिथे
लिहिलेले आहेत, धम्मलिपीतली अक्षरं लिहिलेले आहेत, वेगवेगळे अभिलेख. सम्राट अशोकाने 84,000 धम्मस्कंदांच्या आधारावर 84,000 महाविहार बांधले, 84,000 अभिलेख लिहिले, 84,000 स्तंभलेख लिहिले, 84,000 ज्याला शिळालेख म्हणतो शिळालेख लिहिले. त्यापैकी इथला अभिलेख सापडेल आपल्याला, इथे खोदकाम केलं ना तो अभिलेख सापडेल इथे, जेणेकरून या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी अरहंतांचा ताफा जायचा त्या त्या ठिकाणी सम्राट अशोक जायचे, या ठिकाणी स्तूप बांधायचे. त्यामुळे ह्या स्तूपाच्या विटा 84,000 महास्तूपांपैकी एक, ज्या सातवाहनकालीन वाकाटककालीन हा संपूर्ण विहार करताना हा महाराष्ट्रात संपूर्ण मिळतो आपल्याला. तर ही संपूर्ण धम्मसंस्कृती इथे एवढी रुजलेली, त्यामुळे समतेनं ममतेनं हे लोक राहायचे. पुढे पुढे या देशात प्रतिक्रांती झाली आणि सारच वैभव आपलं विसरून गेलं. त्यामुळे पुढी संपूर्ण जुनी विरासत, संपूर्ण ब्राह्मणेतर समाज एकेकाळचा हा बुद्धिस्ट समाज होता, विसरून गेले, इतिहासाचं विस्मरण झालं. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मात्र याविषयी सगळं खोजबीन केली आणि संशोधन केलं आणि इतिहासाची सगळं इतिहासाचं संशोधन बाबासाहेब आंबेडकरांना करता आलं. त्यामुळे साऱ्या जगाला युद्धाची नेहमीच समाजाची हानी होते, मनुष्य समाजाची हानी झाली, ग्लानी झाली, अधपतन झालं. यातून वाचवायचं असेल तर युद्धाची नाही तर बुद्धाची गरज आहे. सारं जगत बुद्धाच्या सद्गमाने जोडलं जाईल, तुटलेली मनं जोडली जातील. हा निष्कर्षावर पोचून बाबासाहेबांनी सारं जगत बुद्धमय धम्ममय करण्याची जबाबदारी सगळ्याच लोकांना दिली. त्यामुळं हे तुटलेलं मन कसं जोडायचं याचं सायंटिफिक वैज्ञानिक विश्लेषण केवळ तथागत करू शकतात. त्यामुळे तथागतांचा अधम्म अंधभक्ती, अंधश्रद्धा, कर्मकांड, पाखंड आणि काल्पनिकतेला अजिबात स्थान नाही सद्धम्मामध्ये. त्यामुळं या विज्ञानिष्ठ युगामध्ये जगताना हे नववैभव उभारणं हे केवळ सद्धम्माच्या आधारावर शक्य होऊ शकतं. आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जगातलं सगळ्यात मोठं कठीण काम हे पूर्णत्वास नेण्यासाठी सगळ्यात मोठी कठीण जबाबदारी दिली. त्या जबाबदारीचाच भाग म्हणून आहे एक या संपूर्ण हे नवं संशोधन उजेडात येते. बहुतू सब